शोभास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. चला तर मी माझं रविवार नाश्त्याचा आपल्याला हा रोज प्रश्न पडतो, आज काय बनवायचं. तर माझ्या घरात थोडं ब्रेड शिल्लक होता. मग मी काय केलं, बटाटे उकडत टाकून दिले 4 मोठे मोठे. त्याच्यासाठी पोहे पण घेतले थोडे. नमस्कार मंडळी, शोभास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला तर आज आपण बनवूया झटपट बटाटा रोल रेसिपी. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 5 मी ब्रेड घेतले आहे गव्हाचे, 4 बटाटे घेतलेले आहेत. त्यासाठी पोहे पण घेतलेले आहेत. पोहे मिक्स केल्यावर ते कुरकुरीत आणि छान होतात. लसूण, अद्रक, हिरवी मिरची, मीठ, धना पावडर आणि जिरा पावडर. तर प्रथम आपण करूया आता बटाट्याचं किस. त्यामुळे काय होतं, बटाटा एकसारखा सॉफ्ट होतो. या पद्धतीने आपण आता बटाटा किसून घेत आहोत. बघा, ह्या पद्धतीने 4 बटाटे आपण छानपैकी किसून घेतले आहोत. आता यानंतर मी करणार आहे ब्रेडचा चुरा. आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक एकत्र करून घेत आहोत. आता याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची छानपैकी बारीक केले आहे. प्रथम मी टाकते याच्यामध्ये पोहे भिजवलेले. त्यात आता हे जळलेलं वाटण आपण आधी टाकून घेऊ याच्यामध्ये. त्यानंतर टाकत आहे मी थोडासा हिंग आणि थोडीशी हळद. त्यानंतर मी 1 चमचा धने पावडर काढली आहे, 1 चमचा जिरे पावडर काढली आणि त्यात चवीपुरतं मीठ. आपण आता हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. आता हे सगळं छानपणे मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 2 मिनिट जरा साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करू. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापेपर्यंत आपण आता असे बटाटा रोल तयार करून घेऊया. आता तेल तापलेलं आहे आणि आपले सगळे बटाटा रोल आता बनवून तयार झाले आहेत. तर चला आपण आता एक एक बटाटा रोल टाकून तळूया मंद आचेवर. कमी गॅसवर ठेवल्यामुळे काय होतं, ते छानपैकी तळले जातात आणि फुटत नाही बटाटा रोल. हे बघा, त्याला छान तळायला लागले आणि कलर पण छान यायला लागलाय. बघा, कलर किती सुंदर यायला लागलाय त्याला. बघा, आता माझे बटाटा रोल तळून झाले. बघा किती क्रिस्पी आहे. बघा, असं केला तरी त्याच्यातनं आवाज येतो. आणि मी तुम्हाला एक मध्ये तोडून पण दाखवते. बघा किती छान आलं. तर स्ट्रक्चर पण किती छान आहे आणि खायला पण आता ते खूप कुरकुरीत लागतील. चला तर आपण टेस्ट करूया. अशा पद्धतीने आपला बटाटा रोलचा नाश्ता तयार झाला आहे. धन्यवाद.